रायगडमध्ये ज्या ठिकाणी टँकरची मागणी होईल त्या ठिकाणी 24 तासांच्या आत टँकरनं पाणी पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आलेत। जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी संबंधित यंत्रणांना हे आदेश दिलेत। तसंच नागरिकांना पाणी कमी पडणार नाही याची दक्षता घेण्याचेही निर्देश देण्यात आले। मुंबईत शनिवारी रात्री पोलिसांचं ऑपरेशन ऑल आउट राबवण्यात आलं। या कारवाईमध्ये 192 ठिकाणी नाकाबंदी करून 7235 वाहनांची तपासणी करण्यात आली। पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी हे ऑपरेशन राबवलं। विद्याविहार ते मुलुंड दरम्यान रेल्वे ट्रॅकजवळ असणाऱ्या 200 झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली आहे। पावसाळ्यात तसंच वादळी वाऱ्यात रेल्वे ट्रॅक शेजारील झाडं पडणं, फांद्या तुटणं अशा घटना घडत असतात आणि त्यामुळे खबरदारी म्हणून फांद्यांची छाटणी करण्यात आली। दक्षिण मुंबईतील कुपरेज मैदानात लहान मुलांसाठी हॉर्स कोरोसेल या तयार करण्यात आलेला आहे। मात्र या प्रकल्पाला प्रतिसाद मिळाला नाहीये, त्यामुळे या प्रकल्पासाठी महापालिकेने निधीची तरतूद करावी अशी मागणी भाजपचे कुलाबामधील माजी नगरसेवक मकरंद नार्वेकरांनी केली आहे। भायखळा इथल्या राणीच्या बागेतील पेंग्विनच्या जोड्यांना आणखी 3 पिल्ले झाली आहेत आणि यामध्ये 2 नर आणि 1 नर मादी आहे। राणीच्या बागेतील पेंग्विनची संख्या आता 21 वर पोहोचली आहे। भिवंडी तालुक्यातील सांगव ते सावरोली रस्त्यावर रस्ता पूर्ण होण्याआधीच भेगा पडल्यात। रस्त्याचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं असल्याचा नागरिकांचा आरोप आहे। ठेकेदारांना शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा अपहार केल्याचा आरोप केला जातोय। नवी मुंबई एपीएमसी मधील व्यापाऱ्यांना गोदामासाठी दिलेला भूखंड सिडकोने रद्द केलाय, त्यामुळे व्यापारी आक्रमक झालेत। तसंच हा भूखंड बेकायदेशीरपणे प्रक्रिया राबवून सिडकोने रद्द केल्याचा आरोप या व्यापाऱ्यांनी केलाय। त्यामुळे न्याय न मिळाल्यास येत्या 29 एप्रिलपासून आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा देण्यात आला। रायगडच्या अलिबागमध्ये मुस्लिम बांधवांकडून निषेध रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये पहलगाममधील दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला। तसंच पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली। नाशिकच्या सटाण्यात पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ मुस्लिम समाजानं मेणबत्ती मोर्चा काढला। जामा मशिदीपासून शिवतीर्थपर्यंत काढलेल्या मोर्चामध्ये पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या। यावेळी मुस्लिम बांधवांनी मृत पर्यटकांना श्रद्धांजली देखील अर्पण केली आहे। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजानं सटाण्यामध्ये बंदची हाक दिलेली होती। या बंदला सटाणाकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। नागरिकांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला। शिवतीर्थापासून या मोर्चाला सुरुवात झाली। दहशतवाद्यांना पकडून फासावर लटकवा अशी मागणी यावेळी करण्यात आली। पुण्यामध्ये सकल हिंदू समाजानं हिंदू रक्षा मोर्चाचं आयोजन करण्यात केलेलं होतं। जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ हिंदू समाज रस्त्यावर उतरला। पुण्यातील दगडूशेठ मंदिरापासून ते फडके हाऊस चौकापर्यंत ही रॅली काढण्यात आली आणि यावेळी पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली। पाकिस्तानमधील आयफेल टॉवरसमोर भारतीयांकडून आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनामध्ये जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला। तसंच या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात फ्रान्समधील भारतीय नागरिक आणि फ्रेंच नागरिक सहभागी झाले। रस्त्यांच्या कामासाठी खासदार सुप्रिया सुळे आक्रमक झाल्या। त्यांनी पुण्यात मुकमोर्चा काढला। रस्त्याची कामं करण्यासाठी त्यांनी नागरिकांसोबत बावधन मार्केट यार्डमध्ये मुकमोर्चा काढला। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या नदी सुधार प्रकल्पाला विरोध करण्यासाठी शेकडो पर्यावरण प्रेमी रस्त्यावर उतरले। प्रकल्पाला विरोध करण्यासाठी 100हून अधिक संघटनांनी लॉंग मार्च काढला। दरम्यान विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी आंदोलकांची भेट घेतली आणि नदी सुधार प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली। मुक्ताईनगर इथे शेतकरी आणि पोलिसांच्यामध्ये संघर्ष पेटला। इंदूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गाचं काम शेतकऱ्यांनी बंद पाडलं। शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्यासाठी महामार्गावर आंदोलनस्थळी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला। तर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी एकमेकांचे कट्टर विरोधक मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसे पहिल्यांदाच समोरासमोर आल्याचं पाहायला मिळालं। गडचिरोली जिल्ह्यात मलेरिया निर्मूलनासाठी विशेष टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे। या टास्क फोर्सला पुढील 3 वर्षांमध्ये मलेरिया निर्मूलनाचं उद्दिष्ट गाठायचे आणि त्यासाठी निधी उपलब्ध करणार असल्याचं आश्वासन आदिवासी विकास मंत्री डॉक्टर उईके यांनी दिलं आहे। बदलापूरमध्ये भाजपच्या पक्ष संघटनेत खांदेपलट झालाय। किरण भोईर, रमेश सोळसे आणि विराज देशमुख यांची बदलापूरच्या पूर्व, पश्चिम आणि ग्रामीण मंडळ अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली। सांगलीच्या मिरजमध्ये दिव्यांग आनंद मेळावा पार पडला। यशस्वी रुग्णालय ट्रस्टच्या माध्यमातून 400हून अधिक कर्णबधिर मुलांवर शस्त्रक्रिया करण्यात आली। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी व्हीसीद्वारे उद्घाटन करत मुलांना मार्गदर्शन केले। पुण्याच्या भोर तालुक्यातील गवडी गावातील ग्रामदेवताच्या यात्रेनिमित्त गावात निकाली कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलं होतं। पुण्याच्या विविध भागातून आलेल्या 250 पैलवानांनी यामध्ये सहभाग घेतला आणि यावेळी 100 रुपयांपासून ते 1 लाख रुपयांपर्यंत निकाली कुस्त्या घेण्यात आल्या। उल्हासनगरमध्ये पोलीस असल्याचं सांगून एका व्यक्तीला भर रस्त्यात लुटलंय। आपण पोलीस असल्याचं सांगून 3 आरोपींना या व्यक्तीला रिक्षामध्ये बसवलं आणि त्यांच्या खिशामधून 3,500 रुपये लंपास केले। ही घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे। या प्रकरणी आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे।
अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाच्या तपासाची कागदपत्र सीआयडीनं एसआयटीकडे सुपूर्द केली आहेत। एसआयटी याचा अभ्यास करून पुढील तपास करणार आहे अशी माहिती एका अधिकाऱ्यानं दिली आहे। दरम्यान 7 एप्रिलला हायकोर्टाने तपासाची कागदपत्र एसआयटीला देण्याचे निर्देश सीआयडीला दिले होते। यवतमाळच्या पुसद शहरात बोगस जन्मदाखले बनवल्याबाबत 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुसदमध्ये 49 लोकांनी जन्म नोंद प्रमाणपत्रासाठी बोगस कागदपत्र दाखल केल्याची तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडे करण्यात आलेली होती आणि अनुषंगाने तपास सुरू असून 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल चित्रित झाली। बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या 5 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। मध्यरात्री पोलीस पथक देवळाली गाव परिसरामध्ये गस्त घालत असताना 7 ते 8 जणांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या। पोलिसांनी विचारणा करण्यास सुरुवात करताच त्यांनी पळ काढला आणि यावेळी एकाच्या खिशातील पिस्तूलमधून अचानक फायर झालं आणि त्यामुळे तो जखमी झालेला आहे। उल्हासनगरच्या कॅम्प 3 मधील पंजाबी कॉलनीत एका ट्रकला अचानक आग लागली। या आगीमुळे ट्रकमधील माल जळून खाक झालाय आणि या आगीच्या झळात जवळील इमारतीच्या बाल्कनीमध्येही पोहोचल्यानं मोठं नुकसान झालंय। साताऱ्यात पिकअप आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला। या 2 मुलांचा मृत्यू झालाय। सज्जनगड रस्त्याहून ते ट्रिपल सीट घराकडे निघाले होते। यावेळी त्यांना समोरून आलेल्या पिकअप गाडीची धडक बसताना 2 जणांचा जागीच मृत्यू झाला तर यातील एक युवक गंभीर जखमी झालाय। त्याच्यावर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। मध्य प्रदेशच्या मंदसौरमध्ये व्हॅन विहिरीत कोसळून 10 जणांचा मृत्यू झालाय तर 4 जणांचा जीव वाचवण्यात यश आलंय। गावातील एका धाडसी जवानानं बचावकार्य सुरू केलं मात्र बचावकार्यात त्याचाही दुर्दैवी मृत्यू झाला। सध्या जखमींना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील भिगवणमध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आलाय। भिगवण आयसीयू हॉस्पिटलच्या पाठीमागील मदनवाडीच्या विहिरीमध्ये हा मृतदेह आढळलाय। मृतदेह कुणाचा आहे याचा तपास भिगवण पोलीस घेत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र गौरव मंगल कलश यात्रेची सुरुवात झालेली आहे। जळगावच्या मुक्ताईनगरमधून याची सुरुवात झाली। यात्रेच्या माध्यमातून राज्यभरातील जल आणि माती एकत्र करून महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी अर्पण केले जाणार आहे। आदिशक्ती मुक्ताईचे दर्शन घेऊन उंट, घोडे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा देखावा तयार करून वाजत गाजत ही यात्रा काढण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या गौरव महोत्सवी यात्रेचं साताऱ्यामध्ये स्वागत करण्यात आलं। कोल्हापूरच्या पन्हाळा किल्ल्यावरून या यात्रेला सुरुवात झाली। साताऱ्यातील पवित्रगड किल्ल्यांची माती तसंच नद्यांचं पाणी कलशामध्ये ठेवण्यात आलं। 6 विभागातून ही गौरव महोत्सवी रथयात्रा 1 मेला मुंबईमध्ये पोहोचणार आहे। येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करत जुन्या जळगावमध्ये 12 गाड्या ओढण्याचा सोहळा मोठ्या उत्साहामध्ये पार पडला। भाविकांनी 30 फूट उंच काठीची वाजत गाजत मिरवणूक काढली। 12 गाड्या ओढण्याच्या उत्सवाला 150 वर्षांची परंपरा आहे। या उत्सवाला भाविकांनी मोठी गर्दी केली। उद्धव ठाकरे सेनेचे आमदार भास्कर जाधव उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यामध्ये सहभागी झाले। छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या पाहणी दौऱ्यावेळी भास्कर जाधव यांनी उपस्थिती लावली। उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबतही भास्कर जाधव यांचा संवाद पाहायला मिळाला। दरम्यान भेटीचा वेगळा राजकीय अर्थ काढू नका असं अजित पवार म्हणाले। सांगली निधीवरून खासदार विशाल पाटील आणि जनसुराज्याचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्यात जुगलबंदी रंगली। समित कदम हे मुख्यमंत्र्यांच्या कानाच्या जवळचे आहेत त्यामुळे कर्णमधील शस्त्रक्रियेसाठी निधीबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगावं मात्र मुख्यमंत्र्यांना ऐकूच आलं नसतं तर काय झालं असतं अशी मुश्किल टोलेबाजी खासदार विशाल पाटील यांनी केली आहे आणि यावर राज्याच्या तिजोरीच्या चाव्या अजित पवारांकडे आहेत त्यामुळे त्यांच्या कानात सांगितल्यास तुम्हाला 100 कोटीचा निधी मिळेल असा प्रतिटोला समित कदम यांनी लगावला आहे। वैभव नाईक विनायक राऊत यांना भविष्यात कोणतंही राजकीय पद मिळणार नाही। त्यांनी आता राजकारण विसरावं आणि आमच्या वृद्धाश्रमात येऊन राहावं त्यांचा सगळा खर्च आम्ही करू असा टोला भाजपचे खासदार नारायण राणे यांनी लगावला।